नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, प्रेम कधी ते व्यक्त होतं तर कधी केवळ डोळ्यातून सांडतं. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी कोणावर तरी मनापासून प्रेम केलेलं असतं. पण आजची गोष्ट अशा एका प्रेमाची आहे जे वेळेच्या बंधनात अडकलं आणि अशा एका वळणावर येऊन थांबलं जिथे नशिबाचा खेळ कुणालाच कळला नाही. आजच्या कथेचं नाव आहे एक शेवटचं पत्र. तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे समीर आणि ईशाची. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून एकमेकांचे सावलीसारखे सोबती. समीर तसा शांत, अबोल, पण त्याच्या चित्रातून बरंच काही बोलणारा. आणि ईशा सळसळत्या उत्साहाची हसरी मुलगी. समीर आणि ईशा खूप चांगले मित्र होते. तसेच संपूर्ण कॉलेजमध्ये फक्त त्यांची मैत्री असेल असं कोणालाच वाटत नव्हतं. तसं समीरने कधी ईशाला आय लव्ह यू म्हटलं नाही आणि ईशाला त्याची गरजच भासली नाही. त्याचं तिच्यासाठी कॅन्टीनमध्ये कोपऱ्यातली जागा पकडून ठेवणं, तिच्या परीक्षेच्या वेळी स्वतःच्या नोट्स देणे, हेच त्यांचं प्रेम होतं. एका पावसाळी संध्याकाळी समीर ईशाला म्हणतो की ईशा, जर मी कधी तुला दिसलो नाही तर तू काय करशील? यावर ईशा हसून म्हणते, वेडा आहेस का? तू कुठे जाणार मला सोडून? आणि गेलास तरी मी तुला शोधून काढीनच. पण मित्रांनो, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. समीरच्या वडिलांची बदली दुसऱ्या शहरात झाली. जाताना समीरने ईशाला एक वचन दिलं होतं की मी दर महिन्याला तुला एक पत्र लिहीन. जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत ही पत्रच आपलं नातं जिवंत ठेवते. पहिली 2 वर्ष पत्र येत होती. पत्रातलं प्रेम वाढत होतं. पण अचानक पत्र येणं बंद झालं. ईशाने शेकडो पत्र लिहिली, पण पलीकडून उत्तर आलं नाही. ती समीरच्या जुन्या पत्त्यावर गेली, पण तिथे कोणीच नव्हतं. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष. ईशाने लग्न केलं नाही. ती त्याच शहरात, त्याच कॉलेजच्या आठवणीत राहिली. तिने समीरची वाट पाहणं सोडलं नाही. लोक तिला वेडी म्हणू लागली, पण तिचं मन सांगत होतं की समीर नक्की येईल. मित्रांनो, तब्बल 25 वर्षानंतर ईशाच्या दारावरची बेल वाजते. समोर एक तरुण मुलगा उभा असतो, ज्याचा चेहरा हुबेहूब समीरसारखा दिसतो. ईशाच्या हातून पाण्याचा पेला खाली पडतो. ईशा थरथरत्या आवाजात, समीर. त्यावर तो तरुण मुलगा तिला म्हणतो की नाही, मी समीरचा मुलगा आर्यन. तुम्हीच ईशा का? ईशा सुन्न होते. तिचा विश्वासच बसत नाही की समीरचं लग्न झालं असेल आणि त्याला एवढा मोठा मुलगाही असेल. पण तो मुलगा तिच्या हातात एक जुनी लाकडी पेटी देतो आणि म्हणतो की बाबांनी मला सांगितलं होतं की जेव्हा ते या जगात नसतील तेव्हाच ही पेटी तुम्हाला द्यायची. आज त्यांना जाऊन 2 महिने झाले. ईशा कापत्या हाताने ती पेटी उघडते. त्यात 300 पत्र असतात. प्रत्येक महिन्याला समीरने लिहिलेलं पत्र, जे त्याने कधीच पोस्ट केलं नव्हतं. त्यासोबत एक वैद्यकीय रिपोर्ट असतो. कॉलेज संपल्यावर समीरला समजलं होतं की त्याला रक्ताचा दुर्मिळ कर्करोग आहे. त्याला माहीत होतं की तो जास्त काळ जगणार नाही. त्याने ठरवलं की ईशाला आपल्या मृत्यूच्या दुःखात लोटण्यापेक्षा तिने आपला द्वेष करावा आणि आपल्याला विसरून जावं, हेच तिच्यासाठी चांगलं असेल. पण तो तिला विसरू शकला नव्हता.
त्याने लग्न केलं नव्हतं. आर्यन हा त्याचा स्वतःचा मुलगा नव्हता, तर त्याने एका अनाथालयातून दत्तक घेतलेला मुलगा होता. फक्त ईशाच्या आठवणीत जगण्यासाठी आणि शेवटच्या वेळी तिचा निरोप घेण्यासाठी. ईशाने शेवटचं पत्र उघडलं. त्यावर फक्त एकच ओळ लिहिली होती. ईशा, मी तुला सोडून कधीच गेलो नव्हतो. तू पाठवलेली प्रत्येक पत्र मी वाचली होती, पण उत्तर देण्याचं बळ नव्हतं. तुला मुक्त करण्यासाठी मी स्वतःला कैद करून घेतलं होतं. मला माफ कर. आज ईशा रडत नव्हती, कारण तिला तिचं प्रेम परत मिळालं होतं. ते कधी अधुरं नव्हतंच. ते तर इतकी वर्ष त्या बंद पेटीत श्वास घेत होतं. तर मित्रांनो, कधीकधी कोणाला सोडून जाणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं. आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पाहत राहा गोष्ट प्रेमाची. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. धन्यवाद.